किती छान आणि सुंदर अशी पापडाची रेसिपी मी तुम्ही कधी पाहिलेत का या प्रकारे पापड करून? ते पण सोयाबीनचे हो सोयाबीनचे. मी सोयाबीनची डाळ बनवली होती त्यापासून पापड मस्त आणि कुरकुरीत सोयाबीनचे पापड झाले आहेत आपले. चला तुम्हाला पण एकदा सोयाबीनचे पापड करून पाहिजे असेल तर ही रेसिपी नक्की पहा. एकदम पांढरे शुभ्र आणि चकचकीत असे आपले सोयाबीनचे पापड तयार होतात. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम नरम आणि खुसखुशीत. चला तर मग आता नमस्कार, जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग आता वेळ न घालवता मी रेसिपीला सुरुवात करते. हे पहा, मी इथे साधारणपणे 1.5 किलो सोयाबीनची डाळ घेतलेली आहे. मी सोयाबीनची डाळ घरीच बनवलेली आहे. तुम्हाला जर याचा डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून विचारा, मी तुम्हाला तो व्हिडिओ सविस्तर सांगेन. चला, मी आता इथे 1.5 किलो डाळ घेतलेली आहे. त्या 1 किलो डाळ घेतलेली आहे. त्या 1 किलो डाळीला पावशेर मुगाची आणि पावशेर उडदाची अशी मिळून दळून आणलेली आहे. चला तर आता आपण दळून आणलेले पीठ एका चाळणीने चाळून घेऊ आणि त्याचा व्यवस्थित असा उंडा मळून घेऊ. हो, हे सोयाबीनचे पापड चवीला एकदम मस्त लागतात. यासाठी मी एक अर्धी रामबंधू पापड मसाल्याची पुडी वापरत आहे आणि फुलसोडा वापरत आहे. हे वापरल्याने आपले पापड एकदम छान आणि खुसखुशीत होतात. चला तर मग आता आपण पीठ कसे भिजवायचे ते दाखवते. पीठ हे आपण उडीद डाळीचे कसे भिजवतो त्याचप्रमाणे भिजवून घ्यायचे. सर्वप्रथम मी इथे रामबंधू पापड मसाला पिठात कालून घेतला आणि थोडासा फुलसोडा कालते आणि हळूवारपणे पीठ हे सावकाश भिजायचं आहे बरं का, पातळ होण्याची शक्यता असते. चवीनुसार तुम्ही फुलसोडा आणि रामबंधू पापड मसाल्याची पुडी टाकून घ्या. चला आता मी तुम्हाला पीठ भिजवून दाखवत आहे. पीठ भिजवताना सावकाश भिजवायचं, एकत्र पाणी टाकायचे नाही, नाहीतर आपला उंडा पातळ होतो आणि पापड लाल उठतात. त्यामुळे व्यवस्थित हळूहळू पाणी टाकून उंडा घट्ट असा मिळून घ्यायचा. चला, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कृती करा. हा उंडाही खूप हाताला चिकट लागतो. मी थोडं पाणी करून आपला उंडा छान असा भिजून घेतला. उंडा भिजल्यानंतर आपण तो उंडा म्हणजे असं हाताला चिटकू नये म्हणून थोडं पाणी करून एकजीव करून घ्यायचा. आता मी इथे सर्व उंडा एकजीव करून घेतलेला आहे. असाच उंडा थोडंसं सारी परात एकदम स्वच्छ करून घ्यायची आणि एका पन्नीत भरून ठेवायचा. तुम्ही जर व्हिडिओ नवीन पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला, आता मी घेतलेला उंडा एका प्लास्टिकच्या पन्नीमध्ये ठेवते आणि नंतर आपण हा उंडा साधारण 1 ते 1.5 घंटा भिजून देणार आहोत आणि नंतर पाट्यावर व्यवस्थित ठेचून घ्यायचा. तेल लावून ठेचल्यानंतर मी तुम्हाला पुढील कृती दाखवते. मी इथे उंडा चांगला नरम असा ठेचून घेतलेला आहे. हा उंडा सोयाबीनच्या डाळीचा आहे बरं का. आता मी उंडा ठेचून घेतलेला आहे. त्याच्या व्यवस्थित अशा लाट्या करून घेऊ. गोल आपल्याला हवे तसे पापड जसे आकारात हवे तसे तितक्या मोठ्या आकारात लाट्या करून घ्यायच्या. मी इथे सर्व लाट्या करून घेतलेल्या आहे. आता तुम्हाला पापड लाटून दाखवते. हळूवार आपण उडीद डाळीचे जसे लाटतो का त्याच पद्धतीने पापड लाटायचे, परंतु थोडेसे जड जातात हे पापड लाटायला. चला, आता मी सोयाबीन डाळीचे पापड एकदम तुम्हाला परफेक्ट असे लाटून दाखवले. याप्रमाणे मी सर्व पापड तयार करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. हे पहा, साधारण 1.5 किलो डाळीचे पापड इतके झालेले आहेत. या सोयाबीनच्या डाळीमध्ये आपण 1 किलो सोयाबीनची डाळ घेतली होती, त्याला पावशेर मुगाची आणि पावशेर उडदाची या प्रमाणात टाकलेली आहे आणि अर्धा रामबंधू पापड मसाला आणि थोडासा फुलसोडा वापरलेला आहे. आपले पापड एकदम छान आणि मस्त असे तयार झालेले आहेत. तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल आपले सोयाबीनच्या डाळीचे पापड किती छान झालेले आहेत. उडीद डाळ आणि मूग डाळीलाही लाजू येतील असे पापड तयार झाले आहेत. पहा, किती मस्त असा सुरेख रंग आलेला आहे. ह्यानंतर मी तुम्हाला तळूनही दाखवते. तळल्यानंतरही आपले पापड एकदम छान आणि मस्त असे होतात. हे पहा, तळल्यानंतर आपले पापड किती छान पांढरे शुभ्र असे झालेले आहेत. खायलाही एकदम मोठाने चावतील असे असतात. मूग डाळीला आणि उडीद डाळीलाही भारी असे पापड तयार झालेले आहेत. मी यावर्षी थोड्या प्रमाणात केले, पण पुढच्या वर्षी भरपूर प्रमाणात करणार आहे. तुम्हीही एकदा सोयाबीन डाळीचे पापड नक्की एकदा ट्राय करून पहा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा. आणि सोयाबीनच्या पापड्याशी रिलेटेड एखाद छान कमेंट सुचवा. चला, भेटू अशाच एखाद्या छानशा उन्हाळी वाळवणासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय शिवराय, जय शंभूराजे. बाय.